नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी 22 जानेवारी 2024 रोजी एका योजनेची घोषणा केली, पीएम सूर्योदय योजना। ही पीएम सूर्योदय योजना म्हणजे जे सोलार आहे, रूफटॉप सोलार घराच्या छतावरती, तर ते 1 कोटी घराच्या छतावरती जे आहे तर रूफटॉप सोलार हे बसवण्याचं उद्दिष्ट ठेवून आता गव्हर्नमेंटने काम सुरू केलेलं आहे। आणि या योजनेची जी आहे ती अंमलबजावणीला आता सुरुवात देखील झालेली आहे। तर यामध्ये जे आहे ते महाराष्ट्रात देखील 1.25 लाख घरावरती जे आहे 31 मार्च 2024 पर्यंत जे 1.25 लाख घरावरती रूफटॉप बसवण्यासाठी जे अध्यादेश आहे ते काढण्यात आलेला आहे। आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये जे 7 जिल्ह्यांची निवड झालेली आहे, त्या 7 जिल्ह्यामध्ये अर्ज सुरू झालेले आहे। आणि त्या 7 जिल्ह्यामधील 1.25 लाख घरावरती जे आहे ते रूफटॉप सोलार हे पहिल्या टप्प्यामध्ये बसवण्यात येणार आहे। तर त्या 7 जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे ते आपण इथे बघूया। जे पहिल्या टप्प्यामध्ये आहे तर ते पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, नागपूर आणि अकोला असे हे 7 जिल्हे आहे। या 7 जिल्ह्यामध्ये जे आहे ते अर्ज हे सुरू झालेले आहे। त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आवाहन करण्यात येत आहे तर तुम्ही जर का या 7 जिल्ह्यातून असाल तर तुम्ही तुमचं हे अर्ज हे भरा म्हणून, कारण यामध्ये जे आहे ते आता या योजनेत बरेच सारे बदल करण्यात आलेले आहे। या अगोदर याचा जर अर्ज करायचा असला तर बरेच सारे कागदपत्र लागायचे आणि ते कागदपत्र जमा करता करता यामधले जे अर्धे लाभार्थी आहे ते गहाळ व्हायचे, परंतु आता असं नाही आहे। तुम्हाला जर का या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, रूफटॉप सोलार योजनेचा, तुम्हालाही तुमच्या घरावरती जर हे सोलार बसवायचं असेल तर आता तुमच्याकडे फक्त तुमचं लाईट बिल असणे आवश्यक आहे। तुमच्याकडे जर तुमचं लाईट बिल असेल तर तुम्ही या पीएम सूर्योदय योजनेसाठी अर्ज हे करू शकता, परंतु त्यामध्ये देखील एक महत्वाची अशी अट आहे। तुमच्याजवळ लाईट बिल असेल तर असं नाही का तुम्ही जर ग्रामीण भागातून असाल या योजनेचे तर तुम्ही लगेच यासाठी अर्ज करू शकता नाही। तुमच्या लाईट बिलावरती तुमचा मंजूर भार किती आहे ते अगोदर तपासून घ्या। जे तुमचं जे लाईट बिल असते त्यावरती एक साईडला कॉलम मध्ये तुमचा मंजूर भार किती आहे ते लिहिलेलं असते। तुमचा मंजूर भार जर का 0.30 असेल किंवा 40 असेल, सहसा करून आपल्या ग्रामीण भागामध्ये जे लाईट बिल येतात ते 300, 400, 500 रुपये येते आणि त्यामुळेच तुमचा जो मंजूर भार असतो तो जास्तीत जास्त करून 0 आतच असतो। तर तुम्हाला त्यासाठी जर का अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अगोदर तुमचा जो मंजूर भार आहे तो वाढून घ्यावा लागेल। तुमच्या बिलावरती तुमचा मंजूर भार जो आहे तो कमीत कमी 1 किलोवॅट मध्ये असला पाहिजे, तरच तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येईल, तसंच तुम्हाला अर्ज करता येत नाही। आणि याचा अर्ज हे कुठं करायचा आहे तर याच्यासाठीची मी या अगोदरच त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे की अर्ज हा कुठं करायचा। जे आय स्मार्ट जी महाडिस्कॉमची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही यासाठीचा अर्ज हे करू शकता। अर्ज करायला फक्त तुम्हाला तुमचं लाईट बिल वरती 1 किलोचं जे किलोवॅट जे आहे ते तुमचा मंजूर भार असला पाहिजे, तेवढ्यावरती तुम्ही तुमचा अर्ज हे करू शकता। आणि नंतर तुम्हाला जे सबसिडी साठी जे कागदपत्र लागणार आहे त्यासाठी फक्त तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट, तुमचा जो रूफटॉप सोलार फिट होणार त्याचे फोटो, बस एवढे कागदपत्र तुम्हाला जे आहे ते नंतरचं तुम्हाला सबसिडीसाठी लागणार आहे। आणि यावरती जी सबसिडी जी आहे ती पहिले 40% होती, आता ती देखील गव्हर्नमेंट वाढवून 60% करण्याच्या विचारामध्ये आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचं जे आहे ते ही पीएम सूर्योदय योजना ज्याची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली होती, आता याची अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे। आणि जे 1.25 लाख पंप महाराष्ट्रामध्ये फिट होणार आहे ते 31 मार्च 2024च्या आत या 7 जिल्ह्यामध्ये जे आहे ते 1.25 लाख पंप आहे फिट करायचं उद्दिष्ट आणि गव्हर्नमेंटने ठरवलेलं आहे। त्यासाठी तुम्ही जर या 7 जिल्ह्यातून असाल तर यासाठी अर्ज करा। चांगली योजना आहे, तुम्हाला आयुष्यभर जे आहे ते वीज यावरून मोफत मिळणार। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला एक लाईक करा। तुमच्या एक लाईकमुळे मला अशीच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत राहील। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।